लग्न जमवण्यासाठी लवंगाचा उपाय शनिवारी नक्की करून बघा. लग्न हा जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा आहे. योग्य जोडीदार मिळावा, संसार सुखाचा व्हावा, आयुष्यात स्थिरता यावी अशी प्रत्येकाची मनापासून इच्छा असते. मात्र अनेक वेळा लग्न जमत नाही, वारंवार अडथळे येतात, स्थळे येऊनही पुढे गोष्ट जात नाही. अशा वेळी मन निराश होते, आत्मविश्वास कमी होतो आणि समाजाचा दबावही वाढतो. ह्या सर्व परिस्थितीत काही लोक आध्यात्मिक उपायाकडे वळतात. त्यापैकी शनिवारी लवंगाचा उपाय हा एक पारंपरिक आणि सौम्य उपाय मानला जातो, जो मनाला शांती देण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टी वाढवण्यासाठी आहे. शनिवारी आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व. भारतीय परंपरेत शनिवार हा संयम, शिस्त, कर्म आणि आत्मपरिश्रमाचा दिवस मानला जातो. हा दिवस आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतो. लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयासाठी मन शांत, स्थिर आणि सकारात्मक असणे अत्यंत गरजेचे आहे. शनिवारचे उपाय हे मुख्यतः मनातील नकारात्मकता कमी करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी केले जातात. चला तर मग लवंग ही आयुर्वेदात आणि धार्मिक परंपरेत महत्त्वाची मानली जाते. लवंग सुगंधी असते, त्यामुळे ती सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. लवंगाचा वास मनाला प्रसन्न करतो. ती तिखट असली तरी औषधी गुणाची परिपूर्ण असते. याचा अर्थ आयुष्यातील अडचणीमधूनही काही चांगले निर्णय होऊ शकते. लवंगाचा उपाय हा कोणताही चमत्कार नसून मनाला स्थैर्य देणारा हा उपाय आहे. लग्न जमण्यात अडथळे काय येतात? लग्न उपाय करण्यापूर्वी अडथळ्याची कारणे समजून घेणे आवश्यक असते. ह्यापेक्षा खूप जास्त असणे. स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास, संवादाचा अभाव, कुटुंबियाचे मतभेद, भूतकाळातील नकारात्मक अनुभव, समाजाचा दबाव हे सर्व घटक मनावर परिणाम करतात. शनिवारचे उपाय हा मानसिक झोप ओझ्यातून बाहेर येण्यास मदत करतात. शनिवारचा लवंग उपाय कसा करावा जाणून घेऊया. हा उपाय श्रद्धेने, शांत मनाने आणि सातत्याने करावा. घाई, भीती किंवा अंधविश्वास न ठेवता करणे महत्त्वाचे आहे. मनाची आणि जागेची तयारी. शनिवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ साधे कपडे घालावेत, घरातील शांत जागा निवडावी. बाहेर स्वच्छते इतकीच अंतःकरणाची स्वच्छताही महत्त्वाची आहे. नंबर 2. लवंग हातात घेऊन सकारात्मक विचार. शनिवारी संध्याकाळी किंवा सकाळी शांत बसून 1 किंवा 2 लवंग हातात घ्या. डोळे बंद करून काही क्षण शांत श्वास घ्या. मनात असा सकारात्मक विचार ठेवा, माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य व्यक्ती येईल, माझे लग्न शांततेने आणि आनंदाने जुळो. येथे शब्दापेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या आहेत. कृतज्ञता व्यक्त करणे. लवंग हातात धरून आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी आठवा. कुटुंब, आरोग्य, शिक्षण, अनुभव. मनातील नकारात्मकता कमी होते. नंबर 4. लवंग सुरक्षित ठिकाणी ठेवणे. हा उपाय केल्यानंतर ती लवंग स्वच्छ कपड्यात गुंडाळून देवघरात किंवा शांत ठिकाणी ठेवावी. हा भाग विश्वासाचा आणि प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ आपला संकल्प आपण जपून ठेवत आहोत. हा उपाय किती काळ करावा? तर हा उपाय किमान 5 ते 7 शनिवार सातत्याने करावा. सातत्यामुळे मनात स्थिर, शिस्त आणि विश्वास निर्माण होतो. मध्ये सोडून देणे किंवा शंका ठेवणे टाळावे. लवंग उपाय करताना काय टाळावे? भीतीपोटी उपाय करू नका. हे झाले नाही तर काहीतरी वाईट होईल असा विचार करू नका. इतरांशी तुलना करू नका. अति अपेक्षाही ठेवू नका. मन शांत करण्यासाठी आहे. दबाव वाढवण्यासाठी शनिवारचा संयम आणि वागणूक. शनिवारी शक्य असल्यास वाद टाळा. कठोर शब्द वापरू नका. रागावर नियंत्रण ठेवा. हे सर्व उपाय मन अधिक स्थिर करतात, जे लग्न जुळण्यासाठी उपयुक्त ठरते. दान आणि सेवा. लवंग उपायासोबत शनिवारी आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्न द्या, कपडे द्या, उपयोगी वस्तू दान करा, कोणाला तरी मदत करा. दानामुळे अहंकार कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. व्यावहारिक प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे. फक्त लवंग उपायावरच अवलंबून राहू नये. संवाद कौशल्य सुधारावे. अपेक्षामध्ये लवचिकता ठेवावी. योग्य माध्यमातून स्थळ पाहावे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर काम करावे. उपाय आणि प्रयत्न याचा समतोल आवश्यक आहे असं नाही. शनिवारी आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. शनिवारी स्वतःला काही प्रश्न विचारा. माझ्या वागण्यात बदलाची गरज आहे का? हे आत्मपरीक्षण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. संयम आणि विश्वासाचे महत्त्व शनिवारी शिकवतो. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेतच घडते. लग्न उशिरा झाले म्हणजे आयुष्य थांबले असे नाही. योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती मिळाल्यावरच नाते टिकवून बनते. लग्न जमवण्यासाठी शनिवारचा लवंग उपाय हा कोणताही जादुई किंवा चमत्कारी उपाय नाही. हा उपाय मनाला शांती देण्यासाठी, सकारात्मक विचार वाढवण्यासाठी, संयम शिकवण्यासाठी आहे. श्रद्धेने, सातत्याने आणि समजूतदारपणे हा उपाय केल्यास आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. व्यावहारिक प्रयत्न, स्वतःमध्ये बदल आणि शनिवारचा साध्य करण्याचा उपाय. धन्यवाद.